महाराजांनी अगदी जेवायचा पहिला घास घेणार त्याच मुख्यमंत्र्यांना सांगितले की माझं तुमच्याकडे काम औद्योगिक विकासाला खूप मर्यादा आहे। राजा महोत्सव नेमका काय होता जो तुम्ही ऑर्गनाइज केला? लक्षात आलं की जिल्हा शाळा दर्जा चांगला आहे पण त्याचं प्रेझेंटेशन चांगलं। मी डायरेक्ट LG कंपनीच्या हेड ऑफिसलाच मी मेल केला होता। 4.5 कोटी रुपयाचं आम्ही कर्ज कॉलेज उभारणीसाठी त्यावेळी घेतलेलं होतं। माणगाव परिषदेमध्ये स्मारक उभं राहावं काय नेमकं होतं ते? पासून वरती डॅमच्या भिंतीपर्यंत हा 13 एकराचा आम्ही लँडस्केप करून घेतला। कारण बरेच वेळ लोक बोलायचे आमच्या इथे काय होतच नाही, आमच्या इथे काय डेव्हलपच नाही। लोकांच्या चेहऱ्यावरती खूप प्रचंड आनंद दिसत होता की बाबा एक चांगलं काम आपण व्हायला लागले आणि पूर्ण जर प्रकल्प झाला किंवा राजधानी तालुक्यातील 300-400 पेक्षा जास्त मुलांना त्यापासून रोजगार मिळू शकतो आणि लाखो लोक इकडे भेट देत आहेत। आणि आम्हाला एक त्या गोष्टीचं समाधान आहे। हॉस्टेल बांधलं वास्तव आहे ते मी आतापर्यंत कधी कोणाला बोललो नव्हतो, पण तू विनाकारण चुकीचे आरोप व्हायल्यानंतर ही गोष्ट बोलण्याशिवाय माझा पर्याय नव्हता। नमस्कार, डिजिटल कोल्हापूरमध्ये मी राहुल सोडोलीकर आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो। आपण माझ्या बाजूला बघू शकत असाल कोल्हापूरचा मानबिंदू दिसतोय, राधानगरी डॅम दिसतोय आणि याच राधानगरीमध्ये मी सध्या एका अनोख्या व्यक्तिमत्वाला उलगडण्यासाठी तुमच्यासोबत आलेलो आहे। तुम्हाला माहितीच आहे की मी वेगवेगळ्या व्यक्तिमत्वांना त्यांच्या अंतरंगातून, त्यांच्या वेगवेगळ्या घटनांमधून, घडामोडींमधून, प्रसंगांमधून उलगडण्याचा प्रयत्न करत असतो। आणि असंच एक व्यक्तिमत्व राधानगरी जिल्हा परिषद मतदारसंघाचे माजी सदस्य अभिजित तायशेटे यांचं व्यक्तिमत्व उलगडून दाखवण्यासाठी मी आज राधानगरीमध्ये आलेलो आहे। मी मुद्दाम या ठिकाणी आलो कारण या पवित्र स्मृतीपासून, जिथं राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचं पवित्र स्मारक आहे, तिथून या इंटरव्ह्यूची, विचारांच्या आदान-प्रदानाची सुरुवात व्हावी असं मला वाटलं। मी थोड्याच वेळात अभिजित तायशेटे यांच्यासोबत तुमच्यासोबत असणार आहे। तुम्ही जरूर पहा डिजिटल कोल्हापूर। तर मला असं वाटतं की आपण राजर्षी छत्रपती शाहू महाराज स्मृती केंद्राजवळ आलेलो आहे। लांबून अतिशय देखणं दिसतं। आपण, मला असं वाटतं, आत जाण्याचं मोह मला आवडत नाही, आपण आत जाऊया। महाराजांच्या एकूण कामाची आणि त्यांच्या एकूण कार्य जे आहे, जीवन कार्य, त्या जीवन कार्यातला अत्यंत महत्वाचा टप्पा म्हणजे राधानगरीचं धरण। महाराजांनी पुढच्या 100 ते 200 वर्षाचा विचार करून अत्यंत दूरदृष्टीनं बांधलेलं हे धरण आहे। आणि हे धरण बांधताना तंत्रज्ञानाचा एक अत्यंत मोठा आविष्कार म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं। बरोबर, भारताचे पहिले इंजिनियर M विश्वेश्वरय्या यांनी याचं डिझाईन केलेलं आहे। आणि याचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य म्हणजे मला असं वाटतं की त्याचे ऑटोमॅटिक स्वयंचलित दरवाजे। हे स्मारक बांधावं आणि त्याची माहिती लोकांपर्यंत पोहोचवावी, ही कल्पना तुम्हाला सुचली कशी? राजर्षी शाहू महाराजांनी त्यांच्या आयुष्यात खूप मोठी वेगवेगळी कामं केलीत आणि त्यामध्ये जर विचार केला तर त्यांनी जीवन कार्य, माझं जीवन कार्य असं कुठलं कार्य संबोधलं असेल तर ते हे राधानगरी धरण, ज्यामध्ये त्यावेळी जर बघितलं तर त्यांचे गुरुवर्य जे होते फ्रेजर, त्यांना त्यांच्याशी केलेला एक पत्रव्यवहार उपलब्ध आहे। बरोबर, त्यामध्ये त्यांनी काय म्हणलंय तर की मी माझ्या संस्थांमध्ये भारतातील सर्वात मोठा जल सिंचन प्रकल्प या ठिकाणी उभा करतोय। आणि म्हणजे त्यावेळी त्यांची एक्साइटमेंट किती होती बघा, की देशातला सर्वात मोठा प्रकल्प आपण उभा करतोय। बरोबर, नंतर त्यामध्ये काही अडचणी आल्या, दुष्काळ आले किंवा संस्थांचं उत्पन्न कमी झालं, परंतु त्यांनी म्हणजे आपल्या जे खाजगीतला खर्च जो होता, जे समजा मुंबईला जो प्रवासाचा खर्च होता, तर तो त्यांच्यासाठी एक स्वतंत्र बोगी न ठेवता आपण इतर प्रवाशांसारखा प्रवास करून पैसे वाचूया, तो धरणारा पैसे उपलब्ध करूया, अशा पद्धतीचे महाराजांनी त्यावेळी विचार केला होता। आणि ते करत असताना त्यांनी आपलं जीवन कार्य कशाला संबोधलं असेल तर ह्या कामाला संबोधले। म्हणजे महाराजांच्या जीवनात महाराज खूप महान होते, सगळं जग त्यांना त्यासाठी ओळखते आणि त्यांनी केलेलं काम देखील खूप प्रचंड होतं, परंतु त्यांनी त्यांचं जीवन कार्य कशाला संबोधलं असेल तर ह्या धरणाच्या कामाला संबोधलं होतं। आणि दुर्दैवाने काय झालं होतं की धरण पूर्ण झाल्यानंतर कित्येक वर्षात की धरणावर इथं बघताय आपण, खूप लोक इथं व्हिजिट करतात, भेट देतात, परंतु हे धरण भेट देण्याचं कारण कुठलं तर राजर्षी शाहू महाराजांनी बांधलेलं सर्वात मोठं त्यावेळेचं धरण म्हणून, ऐतिहासिक धरण म्हणून इकडे भेट देतात। परंतु इथं आल्यानंतर काय व्हायचं की लोकांना नेमका ह्या धरणाचा इतिहास समजत नव्हता किंवा कधी बांधलंय, कसं त्याचं कामकाज पूर्ण झालं हे समजत नव्हतं, किंवा कोणाचं योगदान त्याच्यामध्ये, कोणाचं योगदान आहे हे समजत नव्हतं। मग त्यावेळी काय झालं होतं की इथल्या काही आमच्या जुन्या पत्रकार संघटनेच्या लोकांनी इथे पुतळा उभा करण्यासाठी जे प्रयत्न केले होते, पण ते दुर्दैवाने पूर्ण झाले नाही। मग मी ज्यावेळी सभापती झालो, सभापती अर्थ आणि शिक्षण समितीचा, मग जिल्हा परिषदेचं बजेट करण्याचं काम हे अर्थ समिती सभापतीचं असतं। मग माझ्या डोक्यात एक कल्पना सुचली की आपण हे जर स्मारक उभा करायचं असेल
तर आपण जिल्हा परिषदेलाच ह्यात जर इन्व्हॉल्व केलं, बरोबर. जिल्हा परिषदे माध्यमातून जर हे करू शकलो आपण तर ते अधिक चांगलं होईल. मग त्याच्यावरती असं झालं की मग जिल्हा परिषदेला बजेटमध्ये एखाद्या कामाला इतका निधी द्यायचा कसा, कारण सदस्य आपल्या आपल्या मतदारसंघामध्ये निधी खूप कमी असतोय. मग शाहू महाराजांचं कार्य खूप मोठं असल्यामुळं मला आत्मविश्वास होता की ह्याला कोण विरोध करणार नाही. मग त्यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, पदाधिकारी या सर्व मंडळींना मी व्यक्तिशः विनंती केली की हे जे बजेट आम्ही सादर करणार आहे त्यात राधानगरी धरणावरती राजर्षी शाहू महाराजांच्या स्मारकासाठी काही निधी तरतूद करता येईल का, असं माझा विचार आहे आणि तुम्ही सर्वांनी मला यामध्ये मदत करा. मग त्यावेळीचे आता जे खासदार धैर्यशील माने त्यावेळी जिल्हा सदस्य होते, हिंदुराव चौगले साहेब जे जिल्हा परिषद उपाध्यक्ष आहेत होते, तेव्हा त्यावेळी उपाध्यक्ष नव्हते, त्यांचा कालावधी संपला होता, किंवा बाकीचे बरेचसे पदाधिकारी होते की ज्यांना आम्ही विनंती केली की बाबा अशा पद्धतीच्या प्रकल्पाला थोडं आपण यामध्ये आपण जिल्हा परिषदेच्या माध्यमातून मदत करायची. आणि त्यांनी देखील सगळ्यांनी होकार दर्शवला. सगळ्यांनी चांगल्या कामाला, या चांगल्या कल्पनेला तुमच्या पाठिंबा दिला. कारण ही जेव्हा कल्पना आम्ही मांडली की राधानगरी धरणावरती शाहू महाराजांचं नाव असलेली कुठलीही गोष्ट नाही, खरंच होणं गरजेचं आहे, तर त्या सगळ्यांनी मग सभागृहानं त्याला मान्यता दिली आणि त्याला मग 30 लाख रुपये तरतूद पहिल्या टप्प्यामध्ये झाली आणि या कामाला सुरुवात झाली. काम सुरू करताना प्रत्यक्षात काय झालं की जिल्हा परिषदे माध्यमातून ज्यावेळी इथं बांधकाम करायला परवानगी मागितली तेव्हा इथं जे काही जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी किंवा इथले जे नियम आहेत ते कसे होते की धरणाच्या भिंतीपासून ठराविक मीटर अंतरापर्यंत कुठल्याही प्रकारचं बांधकाम करता येत नाही. बरोबर. मग त्यावेळी आम्ही मागणी केली, त्यांनी परवानगी नाकारली. परवानगी नाकारल्यानंतर मग आम्ही काही मोर्चा, आंदोलन असे गोष्टी घडल्या बऱ्याचशा. मग आता मोर्चा आंदोलन करून काही प्रश्न मिटणार होता अशातला भाग नाही. मग आता ह्यावर काय करायचं नेमकं, कामाच्या सुरुवातीला अडचणी आल्या, नक्की अडचणी आल्या. मग त्याच्यावरती तर आम्हाला हे सर्व कामा म्हणजे ज्यांचं मार्गदर्शन मिळते ते श्रीमंत शाहू छत्रपती महाराज असतील, मालोजीराजे असतील, संभाजीराजे असतील, ह्या सर्वांना मी कानावर घातलं होतं की अशा पद्धतीच्या अडथळे नेमके यायला लागले छत्रपती घराण्याला. मग नेमकं योगायोगाने काय झालं की आमचं बोलणं झालं होतं आणि त्याच दरम्यान देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री कोल्हापूरच्या दौऱ्यावर येणार होते आणि पॅलेसवरती त्यांचा दुपारचा जेवणाचे हे होते. ओके, म्हणजे ही चर्चा जेव्हा सुरू होती तेव्हा मुख्यमंत्री कोल्हापूरात आले होते आणि पॅलेसवरती ते जेवायला येणार होते. मग मी महाराजांना आदल्या दिवशी भेटून सांगितलं होतं की महाराज असं मुख्यमंत्र्यांच्याकडे माझं एक छोटं काम आहे, ह्या स्मारकाला परवानगी जर द्यायची झाली तर शासन खासबाब म्हणून परवानगी देऊ शकते, बरोबर, आणि आपल्याला हे जरा विषय बोलायला पाहिजे. मग ठीक आहे म्हणजे महाराज आपण काय करता येईल बघूया असं म्हणले. आणि योगायोगानं मुख्यमंत्री आले, आम्ही त्या डायनिंगच्या बाजूलाच आम्ही थांबलो होतो नेमकी वाट बघत. आणि महाराजांनी अगदी जेवायचा पहिला घास घेणार त्याच मुख्यमंत्र्यांना सांगितले की माझं तुमच्याकडे एक काम आहे. मग मुख्यमंत्री म्हणजे काय नेमकं महाराज काम आहे, तर मला राधानगरीमध्ये आमचे काही कार्यकर्ते आहेत की संबंधित आहेत की जे स्मारक शाहू महाराज स्मारक उभा करणार आहेत आणि त्याला परवानगी तुमच्या शासनाकडून मिळत नाही, तर त्यांना बोलवा म्हणले. आणि मग मी त्यांच्यासमोर गेलो, काय विषय आहे नेमका, तर मी म्हणते की महाराजांनी असं जे धरण बांधले तिथे त्यांचं स्मारक कुठलंही नाही आहे आणि आम्ही जिल्हा परिषदेकडून तरतूद केली आहे, त्या कामाला शासनाची परवानगी पाहिजे आहे स्मारक उभा करायला. तर त्यांनी सांगितले दिली, जावा तुम्ही. एका शब्दात सांगितले त्यांनी, दिली, तुम्ही जा. आणि थोड्या दिवसानंतर मग आम्ही मंत्रालय स्तरावर पाठपुरावा करून ती रितसर परवानगी आली. मग ह्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात झाली आणि मग त्यानंतर जिल्हा नियोजन समितीमधून 2 वेळा 50-50 लाख रुपये तरतूद झाल्यानंतर हे काम त्यानंतर पूर्ण झालं. मला साहेब हे म्युरल अतिशय देखणं वाटतंय, आपण जवळ जाऊन बघू शकतो. मला असं वाटतं महाराजांचा पुतळा तर देखणं आहेच, पण त्याच्याबरोबर मला वाटतं राजाराम महाराजांचा हा पुतळा आहे, छत्रपती राजाराम महाराजांचे ज्येष्ठ चिरंजीव. त्यानंतर मला असं वाटते बापूसाहेब विराजराव घाटगे साहेब महाराजांचे धाकटे बंधू त्यांचा आहे. इकडं राव बहादूर दाजीराव विचारे हे इंजिनियर कोल्हापूरचे, टाउन प्लॅनिंग वगैरे याच्यामध्ये त्यांची अत्यंत महत्वाची भूमिका. महाराणी लक्ष्मीबाई म्हणजे महाराजांच्या पत्नी, विद्यापत्नी, त्यांचं सुद्धा आहे या ठिकाणी म्युरल दिसतंय आपल्याला. राधाबाई आहेत ज्यांचं नाव राधानगरी या गावाला दिलं गेलं, महाराजांच्या कन्या. आणि दुसरे आहेत ज्यांनी डिझाईन उभं केलं या धरणाचं आणि एक ऐतिहासिक असा प्रकल्प उभा केला, ते पहिले इंजिनियर भारताचे एम विश्वेश्वरय्या, ज्यांच्या नावानं इंजिनियर्स डे साजरा केला जातो. इतकी भन्नाट कल्पना आहे ही, इतिहासाला स्मरून, इतिहासाचं नेमकं भान ठेवून आणि कोल्हापूरच्या सामाजिक जाणीवा उन्नत करणारा हा प्रकल्प आहे. या प्रकल्पाबद्दल आणि मुळातच शाहू विचारांच्या बद्दल तुमची इतकी आत्मीयता का? एक राजकारणी म्हणून आहात, एक सामाजिक व्यक्तिमत्व म्हणून आहात, महाराजांच्या गावात राहतायत म्हणून हा प्रभाव आहे की महाराजांच्या इतिहासाला तुम्ही रूबरू झालात म्हणून? नाही, सगळीच कारणं त्या पाठीमागे आहेत. म्हणजे आता बघा, आमची सगळी जडणघडण राधानगरीत झाले. बरोबर. राधानगरी हे राजर्षी शाहू महाराजांनी वसवलेलं शहर आहे. बरोबर.
गाव म्हणूया आपण, बाजारपेठ म्हणूया, त्यांची संकल्पना अशी होती की जयसिंगपूर असेल, राधानगरी असेल, ह्या बाजारपेठा समृद्ध व्हाव्यात. येस. आणि इथं धरणाचं बांधकाम सुरू झाल्यानंतर महाराजांनी राधानगरीचं बाजारपेठ बसवली, राधानगरी तालुक्याचा दर्जा दिला. मग ज्या गावात मी लहानाचं मोठं झालो, माझ्या 3-4 पिढ्या ह्या ठिकाणी जगलेत, ते त्यांचे पूर्ण आता आम्ही जे राहतं घर आहे, आमचं जुनं राहतं जे घर आहे, ती जागा देखील त्यावेळीच्या काळात महाराजांच्याकडनं आमच्या इथल्या प्रजेला दिलेल्यातली पैकी जागा आहे, ज्यामध्ये आम्ही आमच्या 3-4 पिढ्या राहिलेत. निश्चितपणाने त्यांच्या उपकारामध्ये, त्यांच्या कुटुंबियाच्या किंवा छत्रपती ह्याच्या निश्चितपणे आमच्या त्यांच्याबद्दल आदर आहे, कृतज्ञता आहे. परंतु हे परिसर म्हणून ज्यावेळी आम्ही इथं वावरतोय, इथं काम करतोय, किंवा इथल्या काही त्रुटी ज्यावेळी लक्षात येतात, त्यावेळी धरणाच्या बाबतीत बोलत असताना काय व्हायचं की धरणावरती महाराजांचं स्मारक व्हायला पाहिजे, हे निश्चित सत्य आहे. परंतु होतंय कसं की इथं आलेल्या जे पर्यटक आहेत, पर्यटकांना धरणाचा इतिहास, कारण हे बघायला गेला तर त्यावेळच्या ब्रिटिश इंडियामधलं सर्वात मोठं धरण, तर त्या धरणाबद्दल औत्सुक्य राहते, मुलांच्यात राहते, सर्वांच्यात राहते. आणि मग काय नेमका धरणाचा इतिहास आहे? फक्त समजा शाहू महाराजांचा आम्ही पुतळा उभा केला तर तो इतिहास समजला जाऊ शकत नव्हता. मग त्याच्यावर नेमकं आता काय करायला पाहिजे, ह्याच्यावर त्यावेळी मी बरेच स्मारकं भेट दिली. पन्हाळ्याचं असेल किंवा नेसरीचं स्मारक असेल, काही ठिकाणी जाऊन शाहू स्मारकाच्या ठिकाणी, सायबर कॉलेजला असे आम्ही भेट दिली किंवा स्मारक नेमकं कशा संकल्पनेनं केलं जाईल. मग आमचा प्रश्न होता की फक्त पुतळा आम्हाला उभा करायचा नव्हता. फक्त पुतळा उभा केला असता तर तो इतिहास लोकांच्यापर्यंत समजला, तो विचार सुद्धा पोहोचला नसता. मग आम्ही असं एखादा विद्यार्थी विचार करतो किंवा हे सहजरित्या कसं समजायला पाहिजे, तर आम्ही असा विचार केला की एकत्रित सगळे प्रसंग दाखवण्याच्या पेक्षा मध्यंतरी कल्पना आली होती की हे प्रसंग दाखवूया त्यांच्या जीवन चरित्रातले महत्त्वाचे प्रसंग धरणाच्या बाबतीतले. मग आम्ही विचार केला की त्याच्याऐवजी धरणाच्या संबंधित ज्या कोणी व्यक्ती आहेत, ज्यांचं धरणाची संबंधित, आता समजा महाराणी राधाबाई आहेत की ज्यांचं नाव या राधानगरी गावाला दिले, महाराणी लक्ष्मीबाई आहेत ज्यांचं नाव तलावाला दिले, त्या महाराजांच्या पत्नी होत्या, किंवा राजाराम महाराज आहेत की ज्यांनी ह्या धरणाचं काम राजर्षी शाहू महाराजांच्या पश्चात एक मुलगा म्हणून ते काम पूर्ण केलं, किंवा पिराजीराव घाटगे साहेब आहेत की ज्यांनी महाराजांचे जे लहान बंधू की त्यांनी स्वतः ह्या देखरेख करून धरणाचं काम पूर्ण करून घेतलं. इव्हन महाराजांच्या प्रत्येक महत्त्वाच्या कामात आयुष्यभर त्यांचं योगदान राहिलेलं आहे. त्या पाठोपाठ मग जर विचार केला तर दाजीराव विचारे की ज्यांनी संस्थानकाळचे त्यावेळचे इंजिनियर होते, आणि त्यावेळी हा धरण प्रकल्प हा देशातला सर्वात मोठा प्रकल्प होता. त्यावर त्यांच्यावर सुद्धा किती प्रेशर असेल विचार करा. हो, अगदीच. एखादं एवढं मोठं काम, कुठली त्यावेळेच्या जर टेक्निक त्यावेळी नव्हत्या, धरणं तशा पद्धती कुठे उभारली गेली नव्हती आपल्या देशात, पहिल्यांदाच असं वापरायचं होतं. त्यानंतर मग ज्यावेळी धरणाच्या नंतरच्या कालावधीमध्ये ज्यावेळी स्वयंचलित दरवाजे हे राज्यातल्या किंवा देशातल्या एक महत्वाचं धरण का बघितलं जातं की इथं एक ऑटोमॅटिक गेट आहे. ऑटोमॅटिक गेट ही संकल्पना कोणाची आहे तर एम विश्वेश्वर यांची आहे. म्हणजे त्यांचं सुद्धा यामध्ये योगदान आहे. आता ते सर्वांना जर लोकांसमोर न्यायचं असेल तर मग सहज सोप्या पद्धतीने आम्ही असा विचार केला की महाराजांच्या संबंधित हे जे काही धरणाच्या संबंधित, राधानगरीच्या संबंधित एक 6 लोक जे आहेत, 6 लोक आम्ही निवडलीत. त्यांचे फोटोग्राफ घेऊन त्यांचे म्युरल तयार केले आणि एक पॅराग्राफ त्यांच्याविषयी खाली लिहिला. आता इथं सहज रे कोणी एखादा ज्याला राजर्षी शाहू महाराज माहित नाहीत किंवा एखादा नवीन विद्यार्थी आहे तो जरी आला आणि त्याने हे सर्व बघितलं, वाचलं, तर त्याला महाराजांचा आणि धरणाचा इतिहास अतिशय मोजक्या शब्दात, सोप्या शब्दात समजतोय. आणि आता इथं आपण बघितलं असाल लाखो लोक इकडं भेट देत आहेत. आणि आम्हाला एक त्या गोष्टीचं समाधान आहे की राधानगरीच्या जे मतदार आहेत आमचे, राधानगरी मतदारसंघातले, त्यांनी मला निवडून दिलं. आणि माझ्या आयुष्यात माझ्याकडून हे महाराजांचं जसं जीवनकार्य हे धरण आहे, तसं माझं जीवनकार्य मला म्हणावं लागेल की हे मला उभा करता आलं. त्या लोकांनी मला निवडून दिल्यामुळे मला हे करू शकलो. अशी बरीचशी कामं आहेत की जी जनतेच्या मनात आहेत किंवा जनतेच्या मनात असतात की अशा गोष्टी व्हायला पाहिजेत आणि त्यांच्या प्रतिनिधीने त्या कराव्यात अशी त्यांची अपेक्षा असते. तर ही फक्त राधानगरीच्या मतदारसंघातल्या जनतेची तर इच्छा असतीलच, राधानगरी तालुक्यातली असेल किंवा कोल्हापूर जिल्ह्यातले संबंध लोकांना असं वाटत होतं की हे अशा पद्धतीचं काम व्हायला पाहिजे. मला एक मुद्दाम असं सांगायचं आहे की ज्यावेळी हे स्मारकासंदर्भात आम्ही हा राजर्षी शाहू महाराजांचं म्युरल आम्ही ज्यावेळी कोल्हापूरहून आणायचा विचार केला त्यावेळी असं एक लोकांच्यातून आलं की हे म्युरल डायरेक्ट ट्रकातून इकडे आणणं योग्य नाही, त्याला वेगळ्या पद्धतीने कसं आणता येईल. मग आम्ही आमच्या तालुक्यातल्या काही लोकांना मीटिंग घेऊन सांगितली की आपण ह्याच्यावर काय करूया, कारण एक ऐतिहासिक पुतळा आपण उभा करतोय. तर मग असं आमचं ठरलं की राधानगरी तालुक्याची सुरुवात घोटोड्यापासून सुरुवात होती
मग तिथले सगळ्या लोकांना आम्ही हे सांगितलं की आम्ही असं असं करतोय. तर त्यावेळी असं झालं की घोटोड्यात ज्या हद्दीत ज्यावेळी राजर्षी शाहू महाराजांचं म्युरल यायचं होतं स्मारक इकडे येत असताना, तर त्या गावातल्या सगळ्या लोकांनी त्या गावाच्या वेशीवर सर्व लोक आले लहान मुलांसहित, आणि ते स्मारकाची तिथून ह्या म्युरलची तिथून मिरवणूक सुरू झाली उत्स्फूर्तपणे. मग घोटोड्याच्या लोकांनी कौलवच्या हद्दीपर्यंत ते आणून मिरवणुकीने सोडायचं. तिथं कौलवच्या लोकांनी यायचं, कौलवच्या ग्रामस्थांनी सगळ्यांनी त्यात सहभाग घ्यायचा. ते म्युरल वाजवत त्यांचं त्यांनी वाद्य सांगायची, त्यांचं त्यांनी सगळ्यांना इन्व्हाइट करायचं, त्यांची त्यांनी सगळी व्यवस्था त्यांनी करायचं. फक्त आम्ही आमचे काही लोक फक्त आम्ही त्यात सहभागी होतो. तर त्या तालुक्यातल्या सगळ्या लोकांनी, प्रत्येक गावातल्या लोकांनी आपल्या हद्दीपर्यंत महाराजांचा, जसं महाराज आल्यानंतर कसं त्यांचं स्वागत करायला पाहिजे त्या पद्धतीचं स्वागत प्रत्येक गावातल्या लोकांनी केलं, आणि तिथून आपल्या गावाच्या हद्दीपर्यंत त्यांना सोडायचं. अशी ती 2 दिवस आमची मिरवणूक सुरू होती. खूप चांगल्या पद्धतीने लोकांना सुद्धा त्या गोष्टीचा आनंद सोहळा झाला. लोकांच्या चेहऱ्यावर त्याचा आनंद दिसत होता किंवा आपण एका चांगल्या कामात सहभागी होते. कारण हा सगळा तालुका किंवा हा जो परिसर आहे तो राजर्षी शाहू महाराजांच्या त्यावेळच्या धोरणामुळं समृद्ध झालेला आहे. त्यामुळे त्यांच्याविषयी कृतज्ञता प्रचंड प्रमाणात लोकांच्या मनामध्ये आहे, आणि ती कुठंतरी आमच्या माध्यमातून ती पूर्णत्वाला गेली. त्यामुळे लोकांच्या चेहऱ्यावरती खूप प्रचंड आनंद दिसत होता की बाबा एक चांगलं काम आपण व्हायला लागले आणि आपण चांगल्या कामात आमच्या राजाला आम्ही सलामी देतो. हो, असं वातावरण तेव्हा होतं. मी थोडंसं पुढे जाईन. मी एका महत्वाच्या मुद्द्याकडे तुमचं लक्ष वेधणार आहे. आपण राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचा एकूण इतिहास बघता, महाराजांनी प्रजेसाठी काम केलंच, परंतु प्रजेला महत्त्वाचे नेते दिले, महत्त्वाची नेतृत्व बहाल केलीत, आणि त्यातलं एक अत्यंत महत्त्वाचं उदाहरण म्हणजे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. माणगाव परिषद ही ऐतिहासिक परिषद होती, आणि त्या परिषदेचं वैशिष्ट्य हे की त्या परिषदेमध्ये राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी डॉक्टर आंबेडकर हे हिंदुस्थानचे पुढारी होतील असं भाकीत केलं होतं, आणि ते खरं ठरलं. म्हणजे महाराज फक्त कृतिशील सुधारक नव्हते, तर त्यांनी जे भाकीत केलं ते खरं ठरलं. मी एका मुद्द्याकडे तुमचं लक्ष वेधू इच्छितो की त्या माणगाव परिषदेमध्ये स्मारक उभं राहावं यासाठी अभिजित तायशेटे जिल्हा परिषदेचे सभापती असताना, सदस्य असताना त्यांनी काम केलेलं आहे. काय नेमकं होतं ते? मला हा फार आकर्षक मुद्दा वाटतो माझ्या एकूण चर्चेतला. कसं होते, जिल्हा परिषदेचं बजेट वर्षातून एकदा तयार होते, आणि तो बजेट तयार करण्याचा अधिकार किंवा सादर करण्याचा अधिकार अर्थ समितीच्या सभापतीला असतो. बरोबर. ज्यावेळी मी ही गोष्ट जिल्हा परिषदेच्या आमच्या काही पदाधिकाऱ्यांना सांगितली की बाबा आपण एक राधानी धरणावरती राजर्षी शाहू महाराजांचं स्मारक उभा करतोय, त्यावेळी मग आमच्यातल्या काही लोकांच्यातून एक मतप्रवाह असा आला की आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विषयी सुद्धा काही गोष्टी करता येतील काय. त्यावेळी मी म्हटलं तसं आता खासदार असणारे दर्शील माने त्यावेळी जिल्हा परिषद सदस्य होते. बरोबर. किरण कांबळे म्हणून. किती सालची गोष्ट? 2016 सालची, 16 सालच्या बजेटमध्ये. बरोबर. जिल्हा परिषदेला होते, आणि तेव्हा किरण कांबळे आमचे समाज कल्याण समिती सभापती होते. मग आम्ही आमच्या चर्चेतून असा विषय ठरला की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी राजर्षी शाहू महाराजांच्या उपस्थितीत माणगावमध्ये परिषद घेतली. बरोबर. आणि ह्या ज्या सामाजिक सुधारणा आहेत किंवा सामाजिक जे बदल आहेत त्याला सुरुवात झाली, आणि हिंदुस्थानची पुढारी म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना राजर्षी शाहू महाराजांनी घोषितच केलं. तर तो जो काय ऐतिहासिक तिथला जी घटनाक्रम आहे तो सुद्धा अशाच पद्धतीनं कुठंतरी लोकांच्या ह्याच्यात येणं गरजेचं होतं. आणि त्यावेळी नेमकं काय झालं होतं की जिल्हा परिषदेच्या एका शाळेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मुक्काम केला होता त्या परिषदेदरम्यान. मग आमच्या कल्पना अशी आली की आपली शाळा जिथं आहे त्या ठिकाणी आपण काही तरतूद करूया बजेटमध्ये, आणि माणगाव हे थोडं आधीपासून चर्चेतच आहे, परंतु शासनाकडून अधिकृतरित्या काहीतरी त्याच्यावर सुरुवात होऊ दे. त्यावेळी तसं जिल्हा परिषदेत निधीची फार मोठी काय हे होते अशातला भाग नाही. मग ठीक आहे, पण आपण सुरुवात तरी करूया. माणगावला थोडंसं जे लोकांच्या चर्चेतला विषय आहे तो शासन अत्यंत मोठा ऐतिहासिक मुद्दा आहे, त्याला शासनाकडून बाबा सुरुवात व्हायला पाहिजे, जिल्हा परिषदेकडून त्यावर काय करता येईल. मग आम्ही त्यावेळी त्या माणगावच्या त्या परिसरातल्या सुधारणांसाठी बजेटमध्ये तरतूद केली. फार निधी दिला असं म्हणणं नाही, पण त्या कामाला निधी कमी आहे. जिल्हा परिषद बजेट फार मोठं नसते. मग त्याला सुरुवात अशी झाली की मग त्यावेळी आम्ही पहिल्यांदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या किंवा माणगावच्या त्या परिसराच्या विकासासाठी बजेटमध्ये जिल्हा परिषदेमध्ये तरतूद, जिल्हा परिषदेच्या अर्थसंकल्पामध्ये हेड ओपन झालं. मग त्यानंतर मग शासनानं ते काही गोष्टी गांभीर्याने घेतल्या. त्यानंतर मग तिथं बराचसा त्यानंतर हे झालं, परंतु छोटी सुरुवात म्हणूया, फार मोठं काय काम म्हणू शकत नाही. पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बाबतीमध्ये एक छोटी सुरुवात की जिथं माणगाव हे जे ऐतिहासिक आहे त्याला जिल्हा परिषदेच्या माध्यमातून त्यावेळी सुरुवात झाली. पण या मुद्द्याकडे तुम्ही लक्ष वेधलं सरकारचं? हो, नक्की नक्की नक्की. अजून सुद्धा काही गोष्टी आम्हाला ह्या परिसरामध्ये करायच्या आहेत. अच्छा. म्हणजे आता काय होतंय की राधानगरी
हे जर विचार केला गेलं तर थोडा दुर्गम डोंगराळ तालुका आहे, बरोबर. इथं अभयारण्य आहे, इथं खूप मोठी धरणं आहेत आणि त्यामुळं इथं औद्योगिक विकासाला खूप मर्यादा आहेत. बरोबर. मग औद्योगिक विकासाला मर्यादा आहेत तर मग पुढे मुलांना रोजगार काय देणार आपण? तर मग आम्ही असं समजून चाललोय की पहिल्यांदा या ठिकाणी रोजगार निर्मिती करायची झाली तर पर्यटन हा एक आमच्या दृष्टीनं खूप चांगला की पॉइंट आहे. मग आपल्याकडे चांगले चांगल्या पद्धतीची पर्यटन स्थळं आहेत, काही ऐतिहासिक आहेत, काही निसर्ग निर्मित आहेत, तर धबधबे काही ठिकाणी आहेत. मग काय होते की ज्यावेळी लोक पर्यटक भेट देत असतात तर संध्याकाळच्या वेळी की जसं आपण महाबळेश्वरमध्ये जातोय, आपण महाबळेश्वरला गेल्यानंतर दिवसभर सगळे पॉईंट फिरतोय आणि संध्याकाळी सगळे वेनालेकला आपण येतोय, बरोबर. तर त्या धर्तीवर म्हणजे महाबळेश्वरच्या धर्तीवर नाही, वृंदावन गार्डन जर आपण मैसूरचं बघितलं असेल तर ते सुद्धा तिथल्या ऐतिहासिक धरणाच्या पायथ्याशी आहे. तर इथं सुद्धा आता इथं जवळजवळ पाटबंधारे विभागाची 13 एकर जागा आहे की जी जागा आम्ही स्वतः आमच्या स्वखर्चानं मोजणी करून घेतली, त्यासाठी कंट्रोल सर्वे केला आणि एक पुण्याची जी लँडस्केप डिझायनिंगची चांगली एजन्सी आम्ही नेमली त्यासाठी, ते मंजिरी महाजन म्हणून त्याचे आर्किटेक्ट होते. त्यांच्याकडून ह्या सर्व परिसरात जी उपलब्ध जागा आहे त्याचा कसा विकास करता येईल यासाठी आम्ही त्यांच्याकडून एक चांगल्या पद्धतीचा एक प्रोजेक्ट करून घेतलाय. तुम्ही वृंदावन जे गार्डन आहे मैसूरचं, तुम्ही तसा ते एक डोक्यात तुमच्या आहे की तसं? त्याच्या पुढे जाऊन आता वृंदावन गार्डन मध्ये म्युझिक फाउंटन आहेत, तिथं लेझर शो नाही, तर इथं लेझर शोचा समावेश आहे. इथं फूड मॉल सुद्धा त्यामध्ये समावेश आहे की आलेल्या पर्यटकांमध्ये अगदी पार्किंग पासून फूड मॉल पर्यंत आलेल्या पर्यटकांना ह्या ऐतिहासिक ठिकाणी 2-3 तास व्यतीत करता यावेत. परफेक्ट प्रोजेक्ट आहे. आता काय होते बघा, राधानगरीला येणारे पर्यटक आहेत ते स्टे करायच्या उद्देशाने येणारे खूप कमी आहेत, बरोबर. पाहायचं आणि जायचं असं होतंय, त्याचा रेव्हेन्यू तितक्या प्रमाणात इथं येत नाही. मग त्यावर काय करायला पाहिजे, तर बाबा दिवसभर समजा अभयारण्य बघायला गेले, धबधबा बघायला गेले, तर संध्याकाळच्या वेळी काहीतरी ऍक्टिव्हिटी मुलांची समित करण्यासाठी हा जो परिसर आहे इथून खालच्या बाजूला जे नदी पात्र सुरू होते तिथं पासून वरती डॅमच्या भिंतीपर्यंत हा 13 एकराचा आम्ही लँडस्केप करून घेतलाय. ओके. की ज्यामध्ये सर्व त्यामध्ये लॉन आहेत वेगवेगळ्या पद्धतीच्या, ह्यांचं कार्यालय आहे, त्यामध्ये म्युझिक फाउंटन आहेत, लेझर शो आहे किंवा अजून काही फूड मॉल आहेत, बोटिंग आहे इथे, पॅडल बोटिंग त्या धरणपात्रामध्ये, पॅडल बोटिंग नदी पात्रामध्ये पॅडल बोटिंग सुद्धा आहे. त्यामुळं कुटुंबासहित आलेल्या कुठल्याही कुटुंबाला इथे 3-4 तास व्यतीत करता येतील अशी ती संकल्पना आहे. त्या निमित्तानं काय होईल की बाबा आपण आलो तर किमान राधानगरीला थांबायला जाऊ, आणि त्यामुळे अजून इथे काही रिसॉर्ट्स आहेत किंवा अजून रिसॉर्ट होऊ शकतात, तर पर्यटनाला एक चांगलं बूस्ट मिळावा ह्यासाठी ही संकल्पना आम्ही घेऊन चाललोय आणि त्याचा एक आराखडा आम्ही तयार करून घेतलाय. ओके. तो आराखडा तयार करून घेऊन तो त्याला मग जलसंपदा विभागाकडून तुला MTDCच्या मान्यतेला पाठवला. आता शासनाच्या हाय पॉवर कमिटीच्या स्तरावर किंवा शासन स्तरावर त्याला लवकर मान्यता मिळावी अशी आम्ही अपेक्षित आहे. त्याच्यावर सुद्धा आमचे काही प्रयत्न आमच्याकडून सुरू आहेत. ते जर पूर्ण जर प्रकल्प झाला तर निश्चितपणाने सांगतो की ह्या राधानगरी, फेजिवडे, पडरी किंवा राधानगरी तालुक्यातील एक 300-400 पेक्षा जास्त मुलांना त्यापासून रोजगार मिळू शकतो. आणि पर्यटनाच्या माध्यमातून प्रत्यक्ष अप्रत्यक्ष या परिसराचा विकास करायचा, मुलांना रोजगार मिळवून द्यायचा, ही आमची संकल्पना त्यामध्ये आहे. कारण औद्योगिक जर प्रगती खूप मर्यादा आणि काही आपण त्यामध्ये करू शकणार नाही. मुळातच भाग हा सगळा अवलाद छेदित असल्यामुळे नाही अभयारण्याच्या कायद्यामुळे इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट नाही, मग त्याला मग पर्याय काय, तर मग पर्यटन. मग पर्यटनाच्या माध्यमातून ज्या काही गोष्टी करता येतील ते करायच्या दृष्टीनं आम्ही प्रयत्न करतोय. साहेब, हा इतकं सुंदर स्मारक उभं केलेलं आहे, ऐतिहासिक स्मारक म्हणता येईल, ऐतिहासिक व्यक्तींचा उल्लेख असणारं, त्यांची म्युरल्स असणारं स्मारक आहे. याचं व्यवस्थापन कसं केलं जातं, कारण तो फार महत्वाचा मुद्दा आहे. हो. आता ज्यावेळी आम्ही स्मारक उभा करायचं संकल्पना आमच्या डोळ्यासमोर आली त्यावेळी एखादं मंदिर किंवा एखादं स्मारक उभा करता येते, पण त्याचं लाईफ लॉंग मेंटेनन्स करणं ही थोडी जिकिरीची गोष्ट असते. अगदीच. ह्याच्यावरती काय करायचं हा विचार देखील आम्ही त्यावेळीपासून करत होतो. मग आम्ही असा विचार केला की ठिकाणच आम्ही असं ठरवलं की आता इथंच इरिगेशनची किंवा पोलीसची चौकी इथं आहे आणि इथंच बरोबर त्याचा एंट्रन्स आणि पर्यटक सुद्धा याच बरोबर ठिकाणी येतात. बरोबर. तर इथूनच त्याचा एंट्रन्स केल्यामुळं रोज संध्याकाळी त्याचा थोडं सुरक्षिततेच्या दृष्टीने विचार करायला गेला तर इथंच कर्मचारी आणि पोलीस असल्यामुळं सुरक्षिततेचा एक विषय आम्ही इथंच आम्ही त्याच्यावर सोपवलाय.
लाईटच्या बाबतीत किंवा पाण्याच्या बाबतीत आम्ही पाटबंधारेकडून जलसंपदा विभागाची यात मदत घेतली आहे. ओके. आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न काय होता की ह्यासाठी कर्मचारी नेमणं काय शासनाला किंवा जिल्हा परिषद किंवा आम्हाला कोणाला शक्य समितीला असं ते शक्य नव्हतं. मग दुसरी गोष्ट काय होत होती की इथं आलेले जे पर्यटक आहेत त्यांना कुठं थोडं चहा पाहिजे असेल किंवा काही छोटं बिस्किट पाहिजे असतील तर अशा गोष्टींसाठी इथं कुठं जवळपास स्टॉल काहीच नाही. मग आम्ही असा विचार केला की आपण एक छोटासा कॅफेटेरिया इथं करायचा आणि तो कॅफेटेरिया आम्ही इथं केला. आणि करून काय केलं आम्ही इथल्याच स्थानिकच्या एका जो बेरोजगार कार्यकर्ता अक्षय म्हणून त्याला सांगितलं की बाबा तू हे सांभाळ ओके. सांभाळ तू काय कर किंवा इथली स्वच्छता आहे कुठं काय गरज आहे त्या तू सांभाळ आणि तुझं हे कॅफेटेरिया आहे ह्याचं कोणाला भाडं वगैरे काय तू भरायचं नाही फक्त तुझ्या भाड्याच्या मोबदल्यात तू इथं काम करायचं त्याचा मेंटेनन्स दोन्ही उद्देश साध्य झाले. तो सुद्धा अगदी शाहू विचारानं ते अगदी प्रामाणिकपणे आता स्मारक पूर्ण झाल्यापासून आज अखेर तो चांगल्या पद्धतीने करतोय. त्यामुळे स्मारक उभारण्यापासून नंतरचा जो काही देखभालीचा किंवा जो विषय आहे तो आम्ही अशा पद्धतीनं मार्गी लावलेला आहे. मला तो कॅफेटेरिया बघूया. चला ना आपण चहाही घेऊया तिथं. हो घेऊया. मी या व्यवस्थापनाबद्दल बोलत असताना मला एक आलं की राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे अनुयायी जे असतात ते महाराजांच्या दूरदृष्टीने भारावून गेलेले तर असतातच परंतु ती दृष्टी आपल्या जगण्यामध्ये यावी आपल्या राजकारणामध्ये यावी यासाठी धडपडत असतात. मला तुमचा अभिमान वाटला तुमच्या या कामाचा की तुम्ही एका बेरोजगार युवकाला त्याच्या जीवनामध्ये रोजगार करण्याची संधी तर दिलीत परंतु त्याचबरोबर व्यवस्थापनाचा प्रश्नही सोडवला. आज मी आजपर्यंत जेव्हा इकडे यायचो राधानगरी डॅमला तेव्हा इथं शुकशुकाट असायचा. आज गर्दी दिसते आणि हे खरंच चांगलं लक्षण आहे. लोक भारावून जात आहेत इतिहास महाराजांचा बघून. काय वाटतं तुम्हाला तुमच्या या कामाचं फलनिष्पत्ती झाली असं वाटतं? नक्कीच. आता जर इथं आलेल्या पर्यटकांच्या प्रतिक्रिया बघितल्या किंवा स्थानिक लोकांच्या प्रतिक्रिया बघितल्या तर खूप चांगल्या पद्धतीने लोक ह्या संदर्भात बोलतायत. आणि पुढचा जो आमचा ड्रीम प्रोजेक्ट आहे जो धरणाचा परिसर सगळा जो आम्ही नव्यानं जे काही डेव्हलप करायचं म्हणतोय तो जर प्रोजेक्ट झाला तर इथल्या स्थानिक लोकांना तर प्रचंड प्रमाणात काम मिळेल परंतु राधानगरीचं पर्यटन एका ठराविक उंचीपर्यंत जाऊन पोहोचेल. बरोबर. जी राधानगरी जास्तीत जास्त डेव्हलप व्हावी ही संकल्पना जी राजर्षी शाहू महाराजांची होती तिला जो काही ब्रेक लागला होता मध्ये ते जर पुढे जायचं असेल तर अशा अजून एक सारख्या वेगवेगळ्या गोष्टी व्हायला लागतील. त्यामध्ये मुख्य गोष्ट आहे की इथं जे काही वृंदावन गार्डनच्या धर्तीवर जे काही इथं जे आम्ही संकल्पना आहे ती पुढे गेली तर निश्चितपणे अजून आम्हाला पर्यटनाच्या दृष्टीनं त्याचा फायदा होईल. हाच कॅफेटेरिया. हो.